Hello friends, welcome to the next session of the group 16, 17 and 18 element. Okay, first of all आपल्याला माहिती आहे की आपण ग्रुप 16, 17 and 18 एलिमेंटचं आत्तापर्यंतचे जे 3 सेशन झाले त्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आहे. त्यानंतर आपण बघितलं आहे की ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 एलिमेंट जे आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेले आहेत. ग्रुप 16 आणि ग्रुप 17 मधील जे ॲनामॉलस एलिमेंट्स आहेत लाईक ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, ओके, हे जे एलिमेंट्स आहे यांचा ॲनामॉलस बिहेवियर स्टडी केलेला आहे. ओके, इन दिस सेशन वी आर डिस्कसिंग अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 अँड ग्रुप 18. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी आर डिस्कसिंग अबाउट द ग्रुप 17 एलिमेंट्स फिजिकल प्रॉपर्टी. बघा आपण ग्रुप 17चे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. ओके, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 17 एलिमेंट दॅट इज देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप 17 एलिमेंट हॅव व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज NS2 NP5. बघा ग्रुप 17चे जे एलिमेंट आहे त्याचं व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते NS2 NP5 हे आहे. Then next physical property of group 17 element that is they attain nearest noble gas electronic configuration by gaining one electron and forms E minus ion or by sharing one electron and forms covalent bond. काय सांगितले? Group 17 element attains nearest noble gas electronic configuration by gaining one electron or either शेअरिंग वन इलेक्ट्रॉन. बघा जर ग्रुप 17चे एलिमेंट आहे त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला तर ते काय फॉर्म करतं तर E मायनस आयन जो आहे तो फॉर्म करतो. ग्रुप 17चे जे एलिमेंट आहे त्याने जर वन इलेक्ट्रॉन शेअर केला तर तो कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो फॉर्म करतो. द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 17 एलिमेंट इज दॅट ऑल हॅलोजन एक्झिबिट इन +1 ऑक्सिडेशन स्टेट बट the chlorine, bromine and iodine exhibit in +1, +3 and +5 and +7 oxidation state. बघा काय सांगितलं आहे की जे सर्वचे सर्व हॅलोजन्स आहेत ते +1 या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये एक्झिबिट करतात, परंतु जे क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, त्याचप्रमाणे आयोडीन आहे ते +1, +3, +5 आणि +7 ह्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये पण एक्झिस्टन्स. हे जे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे एलिमेंट्स आहेत दे आर द लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर टू द फ्लोरीन. बघा काय सांगितलं आहे की जे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये एक्झिस्टन्समध्ये असतात. याच्यामागे मेन रिझन असं आहे की ते जे एलिमेंट्स आहेत हे सर्वचे सर्व एलिमेंट फ्लोरीन या एलिमेंटपेक्षा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत, म्हणून ते या मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय होतात एक्झिस्टन्समध्ये असतात. ओके, देन नेक्स्ट वन आपण नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण बघणार आहोत ग्रुप 17 एलिमेंटची दॅट इज फ्लोरीन हॅज नो d orbital in its valence shell and it cannot expand its octet and have -1 oxidation state. बघा नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी जी आहे ते ग्रुप 17 एलिमेंटची काय सांगितली आहे की फ्लोरीनच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की फ्लोरीन हॅज ओनली वन ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे फ्लोरीनला फक्त आणि फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट असते. मग याच्या मागे रिझन काय आहे की जसं ज्या पद्धतीने आपण आधी बघितलं आहे की क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट असतात, परंतु फ्लोरीन हा जो आहे फ्लोरीनला फक्त आणि फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट असते, ती म्हणजे -1. याच्या मागे मेन रिझन असं आहे की फ्लोरीन हा एलिमेंट जो आहे त्याला डी हे ऑर्बिटल जे असतं त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतं, म्हणून फ्लोरीन जो आहे हा फक्त -1 या एकाच ऑक्सिडेशन स्टेटमध्ये का असतो एक्झिस्टन्समध्ये असतो, म्हणजेच अस्तित्वामध्ये असतो. फ्लोरीन डझंट हॅव d orbital in its valence shell and that's why they cannot expand their octet. नेक्स्ट वन आपण बघणार आहोत जे ग्रुप 18चे जे एलिमेंट आहे म्हणजेच नोबल गॅसेस जे आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण बघणार आहोत. सो द ग्रुप्स 18 एलिमेंट्स फिजिकल प्रॉपर्टी. सो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 18 एलिमेंट दॅट इज देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा जे ग्रुप 18 एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं आहे तर NS2 NP6. सो द ग्रुप 18 एलिमेंट हॅव जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6.
देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण ग्रुप 18 एलिमेंटची बघणार आहोत. दॅट इज द ग्रुप 18 एलिमेंट हॅव नो टेंडन्सी टू लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन अँड दे हॅव झिरो व्हॅलंट and exhibit in a monoatomic form, which is one of the most important property of group 18 element as compared to group 17 and group 16 element. बघा की ग्रुप 16 चे आणि ग्रुप 17 चे जे इलेमेंट आहे त्याच्याकडे मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेटचे इलेमेंट असतात, त्याचप्रमाणे ते पॉलीॲटॉमिक फॉर्ममध्ये एक्झिस्टन्समध्ये असतात. परंतु ग्रुप 18 चे जे इलेमेंट आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा इलेक्ट्रॉन गेन करण्याची कुठलीही कपॅसिटी नसते. ग्रुप 18 चे जे इलेमेंट आहे याला झिरो व्हॅलंट इलेमेंट म्हणतात. आणि त्याचप्रमाणे हे जे ग्रुप 18 चे सर्व इलेमेंट आहे ते मोनो ॲटॉमिक फॉर्ममध्ये का असतात, एक्झिस्टन्समध्ये असतात. बघा याचा अर्थ काय होतो की ग्रुप 18 चे जेवढे इलेमेंट आहे म्हणजेच हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे जे सर्व इलेमेंट आहे हे कुणाकडनंही इलेक्ट्रॉन घेतही नाही, कुणाला इलेक्ट्रॉन देतही नाही. दे कॅनॉट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज दे डू नॉट शेअर देअर इलेक्ट्रॉन विथ अदर इलेमेंट अँड दॅट्स वाय दीज ऑल इलेमेंट ऑफ ग्रुप 18 इलेमेंट आर एक्झिस्ट इन अ मोनो ॲटॉमिक फॉर्म. म्हणजे आणि फक्त इंडिव्हिज्युअल इलेमेंट म्हणून एक्झिस्टन्समध्ये असतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज मोनो ॲटॉमिक इलेमेंट. ओके, नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 18 element which is about the xenon. So the xenon have large atomic size and lower ionization enthalpy and exhibit in a higher oxidation state. बघा नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ग्रुप 18 मधील झेनॉन संदर्भात काय सांगितलं आहे तर झेनॉन हा इलेमेंट जो आहे त्याला त्याची ॲटॉमिक साईज जी असते ती जास्त असते, त्याचप्रमाणे त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती लोअर असते म्हणजे कमी. ॲज कम्पेअर टू अदर ग्रुप 18 इलेमेंट हा जो झेनॉन आहे हा हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये का असतो, एक्झिस्टन्समध्ये असतो म्हणजेच अस्तित्वामध्ये असतो. ओके, देन नेक्स्ट वन आपण बघणार आहोत the chemical reactivity of these different group element, that is the chemical reactivity of group 16, group 17 and 18 element. Okay, so the chemical reactivity of first of all group 16 with the hydrogen. Okay, so first of all आपण बघूयात chemical reactivity of group 16 element with the hydrogen. बघा आता आपल्याला ग्रुप 16 मधील जे इलेमेंट्स आहे त्याची हायड्रोजनच्या सोबत केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी आहे ते बघायचं आहे. केमिकल रिॲक्टिव्हिटी बघायची मीन्स हायड्रोजनच्या सोबत तो कशा पद्धतीने रिॲक्शन करतोय हे आपल्याला बघायचं आहे. सो ऑल ग्रुप इलेमेंट आर रिॲक्ट विथ हायड्रोजन अँड फॉर्म्स हायड्राइड. बघा काय सांगितलं आहे की जे ग्रुप 16 चे सर्व इलेमेंट्स आहेत हे हायड्रोजनच्या सोबत कंबाईन होतात आणि हायड्राइड फॉर्म करतात. कुठल्या टाईपचा हायड्राइड फॉर्म करतात तर H2E ह्या टाईपचा हायड्राइड फॉर्म करतात. आता याच्यामध्ये H इज फॉर द हायड्रोजन अँड E विच इज आयदर ऑक्सिजन, आयदर सल्फर, आयदर टेल्युरियम और आयदर पोलोनियम. बघा यामध्ये ई हा जो आहे हा ऑक्सिजन असू शकतो, सल्फर असू शकतो, टेल्युरियम असू शकतो किंवा पोलोनियम असू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल बघा आता He टाईपचे हायड्राइड म्हणजे काय आपल्याला त्याचं एक्झाम्पल बघायचं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पल इज H2S. बघा H2S हायड्रोजनचे 2 ॲटम आणि सल्फरचा 1 ॲटम. इथं ई जो आहे विच इज ऑफ अ सल्फर. बघा देन नेक्स्ट वन H2O. ओके, हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम. इथे ई कोण आहे तर ऑक्सिजन हा जो आहे हा ई आहे. ओके, द नेक्स्ट वन इलेमेंट जो आहे H2TE. ओके, याच्यामध्ये टेल्युरियम हा जो आहे हा ई च्या जागेवरती रिप्लेस झाला आहे आणि H2PO याच्यामध्ये पोलोनियम हा जो इलेमेंट आहे तो ईच्या जागेवरती रिप्लेस झाला आहे. सो दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ अ H2E टाईप ऑफ अ हायड्राइड. देन नेक्स्ट ग्रुप 16 संदर्भात आपण बघणार आहोत द
आता हे जे इलेमेंट्स आहेत, नेक्स्ट आपण बघणार आहोत की हे जे डिफरंट टाइप्स ऑफ हायड्राईड आहे यांचे कलर कशा पद्धतीचे असतात किंवा त्याच्या स्मेल कशा पद्धतीचा असतो. सो H2O दॅट इज द वॉटर इज कलरलेस अँड ऑर्डरलेस. बघा हा H2O टाईपचा हायड्राईड आहे, दॅट इज द वॉटर विच इज अ कलरलेस अँड ऑर्डरलेस. म्हणजेच पाण्याला कुठल्याही प्रकारचा रंग नसतो, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा गंध, ऑर्डर मीन्स स्मेल, त्याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नसतो. देन नेक्स्ट म्हणजे हायड्राईड्स आहेत, दॅट इज H2S, H2PO, H2TE. These hydrides are colorless, bad smelling and poisonous gases. बघा काय सांगितलंय की हे जे हायड्राइड्स आहेत 2S, H2PO, H2TE हे सर्वचे सर्व हायड्राइड जे आहेत ते कलरलेस आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा जो स्मेल आहे तो बॅड आहे, दॅट इज दे आर हॅव्हिंग ए बॅड ऑर्डर ॲज वेल ॲज दीज हायड्राइड आर द पॉयझनस गॅसेस. म्हणजे ते विषारी गॅसेस आहेत. All hydrides of a group 16 element posing a sp3 hybridization. बघा की जे ग्रुप 16 चे सर्व हायड्राइड्स आहे त्यांचं हायब्रिडायझेशन कुठल्या टाईपचं आहे, sp3 हायब्रिडायझेशन ह्या टाईपचं त्याचं हायब्रिडायझेशन आहे. देन नेक्स्ट वन प्रॉपर्टी आपण बघणार आहोत की ऑल हायड्राइड्स आर वीकली ॲसिडिक इन नेचर. बघा जे ग्रुप 16 चे सर्व हायड्राइड आहे, दे ऑल हायड्राइड्स आर वीकली ॲसिडिक इन नेचर. नेक्स्ट वन आपण बघणार आहोत ग्रुप 17 एलिमेंट जे आहेत त्याच्या हायड्राइड संदर्भात. ओके, सो नेक्स्ट वन आपण बघणार आहोत ग्रुप 17 चे जे एलिमेंट्स आहेत त्याचे हायड्रोजन सोबत रिएक्शन झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने त्याच्यापासून आपल्याला कंपाऊंड. So the group 17 elements. First of all, the group 17 element react with hydrogen and forms hydrogen halide. काय सांगितलंय की जे ग्रुप 17 चे सर्व एलिमेंट्स आहेत ते जर हायड्रोजनच्या सोबत रिॲक्ट झाले तर त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन हॅलाइड्स म्हणजेच HX हे कंपाऊंड्स आपल्याला मिळतात. सो फॉर एक्झाम्पल hydrogen that is H2 plus X2 which give us a product that is twice HX. जर हायड्रोजनचे दोन ॲटम X2 च्या सोबत रिॲक्ट झाले, X2 means what, any kind of a halogen. बघा X2 म्हणजे काय, कुठलाही हॅलोजन जो असतो तो X ने डिनोट केला जातो, बघा X ने दाखवला जातो. मग हा X कुठल्याही प्रकारचा हॅलोजन असू शकतो, म्हणजे ग्रुप 17 चा कुठलाही मेंबर असू शकतो. सो H2 plus X2 is giving us a product that is twice X1. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये सपोज X ला जर आपण कुठल्याही एका हॅलोजनने रिप्लेस केलं, सपोज क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयर्न असू शकतो किंवा फ्लोरीन असू शकतो. सपोज ह्या X2 ला क्लोरीनने रिप्लेस केलं, काय रिएक्शन होईल आपली, H2 plus Cl2 is giving us a product twice HX means twice HCl. म्हणजे अशा पद्धतीने काय होते की ह्या X च्या जागी कुठलाही हॅलोजन म्हणजेच ग्रुप 17 चा मेंबर काय होतोय, रिप्लेस होतोय आणि आपल्याला हायड्रोजन आणि हॅलाइड, H stands for hydrogen and X stands for halogen, म्हणजे आपल्याला हायड्रोजन हॅलाइड ॲज अ कंपाऊंड म्हणून आपल्याला ऑब्टेन होतो. ओके, नेक्स्ट वन आपण बघणार आहोत ग्रुप 18 चे जे एलिमेंट आहे त्याची जर हायड्रोजन सोबत रिएक्शन झाली तर काय होईल. आपल्याला ग्रुप 18 चे जे एलिमेंट आहे म्हणजेच हिलियम, निऑन, आर्गॉन, प्रोटॉन, झेनॉन आणि रेडॉन याच्या संदर्भात एक गोष्ट माहिती आहे की हे एलिमेंट कुठल्याही प्रकारच्या अदर एलिमेंट सोबत रिॲक्ट होत नाही. म्हणजेच ते जे नोबल गॅसेस आहेत, म्हणजेच ग्रुप 18 चे जे एलिमेंट आहेत, these noble gases are chemically inert and due to their stable electronic configuration. हे ग्रुप 18 चे जे मेंबर आहेत ते केमिकली इनर्ट आहेत, म्हणजे ते कुठल्याही प्रकारच्या अदर एलिमेंटच्या सोबत रिॲक्शन करत नाही. ते का रिॲक्शन करत नाही, कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, स्टेबल आहे. दॅट्स व्हाय दे डज नॉट रिॲक्ट विथ एनी काइंड ऑफ एलिमेंट, also along with the hydrogen.